साकीनाका परिसरात उघड्या मॅनहोलमध्ये पडून पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी कंत्राटदार आणि दुरुस्ती कामात असलेल्या कामगारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीएमसीच्या एल वॉर्ड अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून साकीनाका पोलिसांनी हा गुन्हा नोंदवलाय। खैरानी रोडवरील गटार दुरुस्तीच्या कामादरम्यान यादव नगर इथले रहिवासी असलम शेख यांचा काल मृत्यू झाला। साकीनाका मॅनहोल मृत्यू प्रकरणाची जबाबदारी घ्यावी असं म्हणतायत सुनील प्रभू। अश्विनी भिडे उत्तम अधिकारी आहेत, त्यांच्यावर थेट आरोप करू शकत नाही। दोषींवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी ही मागणी सुनील प्रभू यांनी केली आहे। घटना घडली, झाड पडून एका मुलाचा मृत्यू झाला, मॅनहोल पडून एक माणूस गेला। या मृत्यूची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे। आणि मी एवढंच सांगतो की नियोजनाचा अभाव ज्यामुळे होतो त्यामुळे ही अशी परिस्थिती उद्भवते। त्यामुळे एकमेकावरती जबाबदारी ढकलून या घटना टळणार नाही आहेत। ज्या घटना होऊन गेलेल्या आहेत त्यांच्या कुटुंबातला जो माणूस गेलाय तो तुम्ही परत आणून देऊ शकत नाही। त्यामुळे याची सखोल चौकशी करून जे कोण दोषी असतील त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे।